प्रकाश सरांबद्दल बऱ्याच काही बोलायचं आहे, पण आम्ही नंतर त्यांच्याविषयी बोलणार आहोत. जेव्हा शिक्षकांची वेळ येईल त्यावेळेस विशेष म्हणून मला प्रकाश सरांच्या बऱ्याच आठवणी आहेत. त्या जशा माझ्या आहेत तशा ह्या शिक्षकांच्या पण प्रकाश सरांच्या बऱ्याच आठवणी आहेत की सुरुवाती शाळा जशी सुरू झाली, मग जसे मुख्याध्यापक झाले, तिथून प्रकाश सरांचं आत्तापर्यंतच्या प्रत्येक आठवणी आमच्या डोक्यात आहेत. आपण बऱ्याच शिक्षकांची इंट्रोडक्शन केल्यानंतर आपण त्या प्रत्येक शिक्षकांवाईज आपण बोलणार आहोत. त्यानंतर मराठी शिक्षिका तुपकर मॅडम हे सगळ्यांना परिचित आहेत. बनसोडे मॅडम, त्याचबरोबर मी ज्यावेळेस सुरुवातीला शाळेला आलो होतो काही दिवसानंतर कोणते सर आमच्यामध्ये नव्हते. सुरुवाती 1 तास 2 तास होते, नंतर ते परत दिसलेच नाही. त्यानंतर भांगर सर, त्यानंतर कोळी सर, कांबळे सर आणि जमादार शिपाई हे सोडून हे आमच्यामध्ये काही 3 विद्यार्थी आता नाही. सदानंद घेनाते, सुहासिनी मेरगू आणि वेणू माधव कोंडा हे सगळ्यांसाठी आपण उभारून 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करायचे. त्यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम श्याम जिंदे आणि निशा त्यांच्याविषयी बोलणार. माझ्या स्नेहीला नमस्कार. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यातून निघून जाते तेव्हा त्याचं दुःख, त्या वेदना केवळ त्या घरातील कुटुंब सदस्यांना नव्हे तर त्यांचे नातेवाईक, मित्र, आप्तस्वकीय यांच्या मनावर देखील खोलवसा घात होतो की ते पूर्णपणे दुःखाच्या खाईत जातात. आपल्यात असलेली व्यक्ती जी आपल्याबरोबर बोलायची, हसायची, सुखदुःख सांगायची, ती व्यक्ती अचानक एक दिवस आपल्याला दिसेनासे होते, ती पण कायमची. आणि आपण स्वतःला झीट देत देत हळूहळू सावरत आपण मृत्यू या नीतीनं मांडलेल्या खेळाला एक दिवस स्वीकार करतो. आज या नीतीने मांडलेल्या मृत्यू या खेळात आपले शिक्षक तुपकर मॅम, प्रकाश सर, कोळी सर, भांगार सर, बनसोडे मॅडम, लोंढे सर, कोंडे सर, ग्रंथपाल कांबळे सर, जमादार शिपाई स्वर्गवासी झाले आहेत. आणि आपले वर्ग स्नेही सदानंद धनाते, वेणुमाधव कोंडा, सुहासिनी मेरगू स्वर्गवासी झालेले आहेत. जरी ते आज आपल्यामध्ये नसतील तरी पण त्यांच्या कित्येक आठवणी आपल्या हृदयामध्ये अजूनही नवीन आहेत. मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे. मृत्यू हे अंतिम सत्य आणि शरीर हे नश्वर आहे, पण तुमच्या जाण्याने आमचे हृदय रडत आहे. ईश्वराकडे हेच मागणे की तुमच्या आत्म्यास सद्गती लाभो. ओम शांती. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आपण 2 मिनिट मौन व्रत धारण करूया. धन्यवाद. सगळेजण आपापल्या जागी. पुण्यात आहे ॲज अ ग्राफिक डिझायनर आणि मार्केटिंग मॅनेजर म्हणून. धन्यवाद. मूर्ती लहान कीर्ती महान. हाईट कम फाईट ज्यादा. मी लक्ष्मण सुलेगाव 10वी ब चा विद्यार्थी. 2006 मध्ये मी मुंबईला शिफ्ट झालेलो आहे. मुंबईला राहतो मी. तर मी रिअल इस्टेटच्या याच्यामध्ये कामाला आहे. एक सोल सेलिंगची कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये मी MI ॲडमिन म्हणून काम करतो आहे आणि आता मी मुंबईला राहतो आहे. सगळ्यांना धन्यवाद. मित्रमैत्रिणींना भेटला आज मला खूप आनंद वाटला आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. मी संगमेश्वर सुरमी, इयत्ता 10वी ब चा विद्यार्थी आहे. मी सध्या GRP लिमिटेड कंपनीत स्टोरमध्ये काम करतो. मी अर्चना पाटील. आता अर्चना सोमेश गोगम. मी काही 4-5 वर्ष टीचर म्हणून काम केले. आता घरी थँक्यू मॅम. मी श्वेता ठाकरे, आताची श्वेता जयंत घोले पाटील. मी माझं PG होमिओपॅथिक मेडिसिनमध्ये पुण्याला केलं होतं. BHMS सोलापुरातून केलं. प्लस डिप्लोमा केला मी ट्रायकोलॉजी, कॉस्मेटॉलॉजी आणि लेझरचं पुण्यामध्ये. आता माझं वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आहे सोलापूर, जे बालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेलच्या समोर आहे. आणि आठवड्यातून एकदा मंगळवेढ्याला आम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या व्हिजिटला जातो. आमचे मित्र किरण वल्लाल. माझं नाव किरण वल्लाल, 10वी अ, रोल नंबर 49. तर मित्रांनो,
मी सध्या सोलापुरातच आहे आणि रिअल इस्टेट कन्सल्टिंगचे कामं मी करतो आणि 25 वर्ष झाले तब्बल. हे सर्वांना भेटून फार आनंद होतो आहे मला, जसं सगळ्यांना होतं आहे त्याचप्रमाणे. थँक्यू. सगळ्या शिक्षकांना आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. मी कावेरी येरगुटला 10वी अ मध्ये देते. आत्ता कावेरी श्रीनिवास मामड्याल. सध्या मी पुण्यात राहत आहे आणि LIC ॲडवायझर म्हणून आणि हेल्थ इन्शुरन्स म्युच्युअल फंड ते ॲडवायझर म्हणून काम करत आहे. धन्यवाद. माझं 12वी आर्किटेक्चर झालं. सध्या मी जॉबला आहे गारमेंट्समध्ये. मी कविता येरसर. सध्या कविताबद्दल तर माझं BCom झालेलं आहे. मी प्रायव्हेट बँकेत ब्रांच मॅनेजर म्हणून कामाला आहे. थोडं जोरात बोलायचं आहे मॅडम. माझं नाव प्रियांका येरली. मी मी भानू हेमल, तुमचा मित्र भानुचंद्र मुरली म्हणून हेमल. सध्या मी बँगलोरला एका फायनान्शियल कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करत आहे. इसेन्शियली मी इन्व्हेस्टमेंट बँकच्या रिलेटेड फील्डमध्ये आहे आणि मला 2 मुलं आहेत आणि माझे जे वीकेंड आहे किंवा मी जे टाईम स्पेंड करतो ते मी माझ्या दोन्ही मुलांसोबत एव्हरी सॅटर्डे संडे लाईक आय लुक फॉरवर्ड टू दोज 2 days टू एन्जॉय अँड टू हॅव फन विथ माय किड्स. तर हे माझ्यासाठी आय मीन इट्स अ स्पेशल फॉर मी. दॅट्स इट. थँक्यू. आताचं नैना जेवण चिटकुले. मी हाऊसवाईफ. खूप खूप धन्यवाद हे कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल. माझं नाव श्रीनिवास येमूल. 10वी ब विद्यार्थी. मी सध्या फिटनेस इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तसंच कन्स्ट्रक्शनची एक छोटीशी फर्म चालू केलं आहे. बरोबर एक 2-3 महिना झाला आहे. तो पण चांगल्या व्यवस्थितरित्या रन करत आहे. धन्यवाद. नमस्कार सर्व शिक्षकांना. माझं नाव विश्वास चंद्रशेखर. मी MCom MBA केलं आहे सोलापूर. आता मी गुलबर्गामध्ये राहतो. एक सोसायटी चालवतो आणि एक 2 ते 3 मी अनिल चिप्पा. पहिल्यांदा मी 10वीतच नव्हतो तुमच्यासोबत. मी 9वी ब मध्ये होतो. मग दुर्दैवानं शिक्षणाचं ओढ कमी असल्यामुळे 9वी नापास झालो. फार वाईट वाटलं. माझे सगळे मित्र पास झाले म्हणून. असं तसा 10वी काढली, 12वी काढली, BCom सेकंड इयर शिकलो. मग ऑप्शन नव्हता. बिझनेस लास्ट ऑप्शन होता आपल्यासाठी. मग आता मी सध्या रिअल इस्टेटमध्ये काम करतो आहे आणि माझा एक पाण्याचा प्लांट आहे कृष्णाजल म्हणून. ठीक आहे. जेव्हा मी 9वी नापास झालो ना, म्हणजे मला कळत होतं की तू नापास होणार आहे, मग काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. मग मी गेलो कुलकर्णी सराकडं. बस स्टँडच्या इथं अमृता तुल्य म्हणून चहा कॅन्टीन होता. त्या बुवा त्यांचं ॲड्रेस काढलं. मग माझ्या 1-2 मित्रांना घेऊन गेलं. मग कुलकर्णी सरांना भेटलो मी. सर बघा काहीतरी करा माझ्यासाठी, काहीतरी देतो तुम्हाला थोडेफार, माझ्या हातनं जेवढं होतं तेवढं. मग सर माझ्या खांद्यावर हात घातले. अरे चिप्पा असं नसतं रे, तू जे पेपरमध्ये जे लिहिला तेवढंच तुला मार्क पडणार आहेत. मग असं तसं सरांनी मला धीर दिलाय. शेवटी नापास झालो. बाकी बरेचसे काय शिकायला भेटले आपल्या शाळेमध्ये. माझ्या मित्र मैत्रिणींसोबत जुन्या आठवणी आता येऊ लागलेत. फार आनंद वाटला. नेक्स्ट असंच आपण दर 5 वर्षाला एकदा गेट टुगेदर करू, भेटू, चांगलं आनंदी राहू. थँक्यू फॉर सगळ्यांना. नमस्कार सगळ्या शिक्षकांना आणि मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. मी अमृता रमेश येल्लाराम 10वी ब. आताचं नाव अमृता हरीश इप्पा कायल. मी सध्या हाऊसमेकर आहे. थँक्यू. आत्याचं
చెప్పు ఇప్పటిది అప్పటిది అన్నీ చెప్పు ఇవాళ చెప్పు हाऊस वाईफ ఓకే ఓకే మేడం థ్యాంక్ యూ. सध्याचं नाव पूनम गुलापल्ली. मी राहायला मुंबईला असते. स्पेशली सगळ्यांना भेटण्यासाठी आलेले आहे. फार चांगलं वाटलं. सगळ्यांचं मेहनत फार आहे यामध्ये. जे जे ऑर्गनाईज केले त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू. अँड मी हाऊसवाईफ आहे. थँक्यू या इव्हेंटसाठी, या इव्हनिंगसाठी. खूप छान छान धन्यवाद मॅडम. चप्पटलो. माझं नाव अमर पामो. 10वी सध्या एक प्रायव्हेट लिमिटेडमध्ये अकाउंट्स मॅनेजर आहे. थँक्यू. शिक्षकांना आणि गुरुजींना आणि इथं जमलेले माझे मित्र आणि मैत्रिणी. माझं नाव आहे जगदीश विजय एनगोंडी. सध्या मी व्यावसायिक करतो आहे आणि मला 2 मुलं आहेत. मोठी एक मुलगी अमृता आणि मुलगा शिवनारायण. धन्यवाद. मी 9वी ब विद्यार्थी. यशवंतराव चव्हाणमधनं 12वी काढले. ऑप्टोमेट्री केली तिथून. तर सोलापुरात माझा ऑप्टिशियन म्हणून काम करतो. थँक्यू. हैदराबादला राहते. मी सध्या हाऊसवाईफ. नमस्कार, माझं नाव जगदीश विठ्ठल दुडम. प्रथमतः सर्व शिक्षकांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आपला एवढा वेळ काढून आपल्यासाठी, आपल्या प्रेमापोटी इथं थांबलेले आहेत आपल्यासाठी. आणि सर्व मित्रांना आणि मैत्रिणींना माझा नमस्कार. माझं नाव जगदीश विठ्ठल दुडम. मी 10वी मी सध्या सम्राट प्लायवूड लिमिटेड या कंपनीमध्ये सोलापूरसाठी सेल्स हेड म्हणून काम करत आहे. माझं नाव काय सांगायची गरज नाही. परत एकदा आता मी मागच्या 2 महिन्यापासून जसं तुमचं उदो उदो चालू आहे माझं नावाचं, माझा म्हणा माझ्या मित्राचं, जसं उदो उदो चालू आहे माझं नाव सांगायची गरज नाही. मी सांगितल्याप्रमाणे माझं शिक्षण झाल्यानंतर मॅनेजरच्या पदावर काम करतोय फायनान्समध्ये आणि आता सध्याला सोलापूर आणि पुण्यामध्ये कामाला करतो, इकडे तिकडे. आता सध्याचं नलिनी श्रीनिवास मिडम. मी एक लेडीज हॉस्टेल सांभाळ. थँक्यू मॅडम धन्यवाद. इसमें लड़के लड़कियां दोनों मिक्स और एक लाइन करेंगे प्लीज. प्लीज आपली जागा सोडून जाऊ नये. प्लीज. अश्विनी. लस्सी मिला के आ जाओ सारे मूडी बना के को थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के आ जाओ सारे मूडी बना के all the Rajini fans, all the Mr. all the Rajini fans. सो फायनल मग तुम्हाला आता निशा दाखवेल ऍक्च्युली मूव कसा होता. केलेलं नाहीये त्यांनी पण सुद्धा. प्लीज या पहिला. आता अजून एक लाईन करत आहे. हे फायनल लाईन आहे. तर ज्यांनी आता पार्टिसिपेट केलेलं नाहीये तर त्यांना रिक्वेस्ट आहे. ओके. बघायचं
लोकांना असं एक म्हणायचे होपलेस आणि नॉनसेन्स हा दोन शब्द त्यांचा अजून भिनलेले आहे माझ्या मनामध्ये. मी विनंती करतो पामूना आणि जगदीश एनगुंडेना की सरांचा सत्कार करायचे. पुन्हा भेटू या शाळेला ज्याने ज्ञान दिले, मूल्य दिले आणि आयुष्याला दिशा दिली. आज त्यांचा गौरव करण्याचा आता मोठा क्षण आपल्याला आहे. या तुम्ही सगळ्यांनी तुमचं जीवन घडवण्याचं काम या शिक्षकांनी केलंय, तर तुम्ही सगळ्यांनी टाळ्यांनी जोरदार स्वागत करायचं यांचं. गणेश कुंटला आणि विजय मागनूर यांच्यासाठी पण दोन टाळ्या देणार आहे. अरे त्यांचंही भाव महत्वाचे आहे, भावना महत्वाच्या आहेत, लक्षात घ्या. त्या सगळ्यांना विनंती कृपया त्यांनी स्टेजवर यायचे. मी अडाळीकर सरांना मी विनंती करतो कृपया त्यांना स्टेजवर यायचे. येताना आता मी ज्यांची नावं घेतो त्यांना शिक्षकांना घेऊन पण या. माननीय अल्लाळकर सर त्यांचा जोरदार टाळ्यानं स्वागत करायचंय. अजून सुद्धा तोच उत्साह, तोच उमेद आहे त्यांच्याकडे. ज्या पद्धतीने ते शिकवायचे त्या पद्धतीने आज सुद्धा तेवढ्याच एनर्जेटिक मध्ये काम करतायत आणि आपल्या सोबत आहेत. लक्षात घ्या सगळ्यांना जोरदार टाळ्या सरांसाठी. आमचे गणेश कुंटलाजी सरांचे सुंदर ऍक्टिंग करू शकतात, पण आता आपण त्यांना चान्स पण देऊ, कदाचित ऍक्टिंग पण करू शकतील ते. अरे वा, आधी तेरशी करू आधी. मी सागर आणि बानू या दोघांना विनंती करतो कृपया स्टेजवर यायचे. येताना कोकल सरांना घेऊन यायचे. माननीय कोकल सरांचा सत्कारचे सागर आणि भानू करतील. कोकल सर म्हणजे सागर कुठे गेले? हा सिद्धरामुरा रारा तमा. मूल्य शिक्षणाचा तास त्यांच्याबरोबर राहायचा. रामरक्षा स्तोत्र अजून सुद्धा मुखोद्गत आहे. त्यांच्या रामरक्षा स्तोत्रामुळे आम्ही आज अखंड रामरक्षा स्तोत्र म्हणतो. हे लक्षात घ्या. अश्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधगौशी गुरुची श्री सीता रामचंद्र देवता अनुष्टुपचंद सीता शक्ती श्रीमद हनुमान कीलकम श्री रामचंद्र प्रित्यार्थी रामरक्षा स्तोत्र जपे विनियोग असे म्हणत आपले श्रीराम राम रामयती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम राम रानने असे सुभाषित आणि संस्कृतचं जे मूल्य आपल्याला शिकवले असे श्री आपले कोकल सर जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे. मी बबिता चिप्पाणे अश्विनी अरकाल यांना विनंती करतो कृपया त्यांनी स्टेजवर यायचे. येताना महाबोले मॅडमना घेऊन यायचे. कृपया दोघांनी यायचे. महाबोले मॅडमना घेऊन यायचे. मी महाबोले मॅडमना विनंती करतो की त्यांनी यांचा उत्साहापेक्षा महाबोले मॅडमच्या उत्साहापेक्षा त्यांचे मिस्टर फार उत्साहित होते. अरे काही करा तिला घेऊन जावा, ते कार्यक्रम बघायचे आणि ती नाही आले तर मी घेऊन येईन असं ते आम्हाला चॅलेंज करत होते. पण आज फार आनंद झाला. आमच्या सगळ्या गोष्टींना मान ठेवून त्या महाबोले मॅडम आल्यात. आम्हाला शाळेत चांगल्या पद्धतीने शिकवायच्या
त्यांच्या बऱ्याच आठवणी आम्हाला अजून सुद्धा आठवत आहेत. बाय प्रोफेशन अश्विनी अरकाल सुद्धा शिक्षिका म्हणून काम करते, त्यामुळे अश्विनी जरा मदत कर. अर्चना चाटी आणि रेखा गट्टी यांना मी विनंती करतो कृपया स्टेजवर यायचंय. आमच्या एकदा पाटील मॅडमना घेऊन यायचे. पाटील मॅडमना मी विनंती करतो त्यांनी कृपया स्टेजवर यायचे. पाटील मॅडमचं कौतुक एवढं आहे की फार एकदम जीव ओतून शिकवायचे आम्हाला. कधी कोणाला काही बोलायचे नाहीयेत. त्यांचा शांत स्वभाव आम्हाला बघून घ्यायचा, हे एक लक्षात घ्या. सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे शिक्षक हे शेवट शिक्षकच असतात, पण फार मनाने हळवे आणि ज्ञानाने मोठे ज्ञान द्यायचे आम्हाला. असे श्री सौ पाटील मॅडम यांना मी विनंती करतो की कृपया स्टेजवर यायचे. येताना रेखा गट्टी आणि अर्चना ताटी त्यांना त्यांच्या सोबत यायचे. रघु गुंडेटी आणि विश्वनाथ कलशेट्टी यांना विनंती करतो कृपया स्टेजवर यायचे. रघु गुंडेटी आणि विश्वनाथ कलशेट्टी. मोडे मॅडमना घेऊन यायचे, आमच्या सगळ्यांचे लाडके मोडे मॅडम. आणि त्यांच्या शिक्षेमुळे कदाचित आम्ही सुधारलो असं वाटतं. फारच कडक होते रे वर्गामध्ये आणि सुंदर शिकवायचे सुद्धा. कधी कधी त्यांचा राग एवढा सुंदर होता डोकं भिंतीला आपटायचं कापडाशी. अरे चोबड्या माकडा गप्पा बसशील का, नाही तर डोकं फोडू. फोडू नाही म्हणायचे, पण डोकं असं घासायचं डोकं भिंतीला. असे आमचे आदरणीय मोरे मॅडम. समोर जोरदार टाळ्याने स्वागत करायचे. जोरदार टाळ्या. रघु गुंडेटी जाते. जगदीश दुडम आणि पवन कुरापाटील मी विनंती करतो कृपया स्टेजवर यायचे. जगदीश दुडम, पवन कुरापाटील. किरण यांना मी विनंती करतो कृपया स्टेजवर यायचे. अमित गायकवाड आणि किरण. संगीता मॅडम यांचा सत्कार करते. आता समोर या. कुठे गेला इट्टा मॅडम? दोन मिनिटात जोरदार टाळ्या. मला खूप ऐकायचंय कुलकर्णी मॅडम यांच्याकडून. फार कौतुक मी ऐकलेलं आहे त्यांच्या घरी. ज्यावेळेस आम्ही गेलो होतो सगळ्यात जास्त आम्ही कुलकर्णी मॅडम सोबत घालवला होता इन्व्हिटेशन देताना. तरी एवढ्या आठवणी सांगितल्यात आम्हाला. आत्ता मला ऐकायचं होतं त्यांचं. आपण त्यांचं ऐकणार एक 5 मिनिटानंतर. रमाना इकडे समोर. हा समोर. हॅलो समोर. हे महत्वाचा विषय आहे, तुमच्या लक्षात घ्या. फार महत्वाचा विषय चालू आहे. मी विवेक दासरी आणि सुलेगाव यांना मी विनंती करतो कृपया स्टेजवर यायचे आणि दिलगुळा सरांना घेऊन यायचंय. दिलगुळा सरांचा विजय असो. एवढा उत्साह आहे दिलगुळा सरांचा. आधी बराच MPSC UPSCचे क्लासेस घेतात. आता मी अजून 2 राहिलेत आपल्याकडे. जमादार आपले शिपाई आहेत त्यांना मी विनंती करतो कृपया स्टेजवर यायचे. त्यासोबत त्यांना घेऊन येणारे आहेत आपले
चौडेकर गुरुजी आणि महेश कोतलापुरे. अरे भगिनींना विनंती आहे, त्यांनी कृपया एक एक भेटवस्तू त्यांना द्यायचे, हँडओव्हर करते. प्रत्येक शिक्षकांच्या हातात ते भेटवस्तू दिलं, शिक्षकांच्या हातात भेटवस्तू दिलं पाहिजे. सगळ्या शिक्षक विद्यार्थ्यांचा सत्कार करतील. सगळ्यांना मी विनंती करतो, कृपया ज्यांच्या कॅरी बॅग द्यायच्या बरं का. महापोले मॅडमना मी विनंती करतो, त्यांनी मार्गदर्शन करायचे आपल्या विद्यार्थ्यांना. विद्यार्थी जेवढे उभे आहेत की कृपया बसून घ्यायचे, त्यांचं मार्गदर्शन फार महत्वाचं आहे. माननीय आमचे सगळे गुरुजन वर्ग आणि तुम्ही सगळे विद्यार्थी, आज आपण खूप वर्षांनी भेटलो, त्यामुळं आम्हालाही खूप आनंद झालेला आहे. आणि आम्ही आता असं मी पुण्यावरून आले, म्हटलं नाही विद्यार्थी घरी आले ना त्यांचा मान आपण राखायलाच पाहिजे. लहानपणापासून आम्ही त्यांना शिकवलं, त्यांना मारलं, त्यांना बोललो, पण आता तेच विद्यार्थी एवढे मोठे झालेत की आम्हाला ते ओळखायला सुद्धा येत नाहीत. आणि आज ते आमच्या घरी आले, घरच्यांना पण एवढा अभिमान वाटला की अरे तुमच्या शाळेतले विद्यार्थी आपल्या घरी येऊन आमंत्रण देतात, नाहीतर फक्त फोनवर पण हल्ली भागवतात लोक बरेच आमंत्रण. तर ह्याचा मला खूप अभिमान आहे. आणि आमचे जे ह्या विभागातले विद्यार्थी आहेत पूर्व भागातले, ते विद्यार्थी खूप आम्हाला मानतात.
कुठं नुसतं गाठ पडलं तरी लगेच नमस्कार नमस्कार करायचा. काय मॅडम कसं चाललंय काय, आम्ही त्यांना ओळखत पण नाही. आता तुम्ही मोठे झालात त्याच्यामुळं ओळखू शकत नाही आम्ही. तर अशा प्रकारे अशा मायाळू विद्यार्थ्यांमध्ये, आमच्या सगळं प्रेमळ गुरुजनांमध्ये आमचं अर्धं आयुष्य गेलं आणि आता आम्ही रिटायर झालो. प्रिय गुरुजन वर्ग आणि माझे विद्यार्थी, तुम्ही हा जो कार्यक्रम जो आयोजित केला त्या कार्यक्रमामुळे आम्ही जे तुम्हाला विद्यादान दिलं होतं त्याची आम्हाला खरी पोचपावती आम्हाला आज मिळाली. आणि हेच खरं आमचं मौल्य आहे की तुम्ही आम्हाला विसरलं नाही, आम्हाला स्मरणात ठेवलात. आणि एवढं बोलून मी बस. गुरुजन वर्ग आणि माझे विद्यार्थी मित्र, खरोखरच आजचा दिवस आनंददायी झालेला आहे. विशेष सांगायचं झालं म्हणजे मला असं दिसून आलं की थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगायचं आहे मला, की एका विशिष्ट बिंदूकडे लक्ष देणे, त्याला धारणा असं म्हणलेलं आहे. कसं एक लक्षात आणून देतो तुम्हाला, द्रोणाचार्याकडे एकलव्याने धनुर्विद्या शिकवण्याची अपेक्षा केली, पण त्यांनी तुम्हाला देता येणार नाही, तुम्ही शूद्र जातीचे आहात, त्यामुळे ते दुःखी झाले. पण द्रोणाचार्याची पूर्ण नखशिकांत त्यांनी नीट दृष्टी ठेवून पाहिला आणि रूपभेद प्रमाण आणि भावलावण्य योजनम सादृश्यवर्णिका भंग इति चित्र षडंगकम, अनुग्रह शक्ती, तिरोधारणा शक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती आणि इच्छाशक्ती. तुम्ही इच्छाशक्तीच्या बळावर इथे एकत्र आलेला या सर्वांना, या जीवात्म्यांना, म्हणजे तुम्ही सर्वजण म्हणजे जीवात्मे आहेत. आत्मा हा परमात्मा म्हणलेला आहे, आत्मा हाच परमात्मा म्हणलेला आहे. या सर्वांना माझं वंदन करतो आणि छोटंसं माझं बोलणं संपतं. माझ्या सहकारी वर्ग आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता तुम्हाला मित्रमैत्रिणी पण म्हणता येत नाही कारण तुम्ही आता पालक झालेला आहात. तुम्ही शाळेत असताना एका वर्गात किंवा एका शाळेत एका वर्गात तुम्ही होता, त्या एका माळेचे मणी तुम्ही पुढचं शिक्षण घेण्यासाठी विखुरले गेले होते, पण त्या सगळ्या मण्यांना एकत्र आणून आज एक माळ बनवण्याचं काम या सगळ्या पोवळ्यांनी, म्हणजे ज्यांनी हे सगळं आयोजित केलेलं आहे त्यांनी हे काम केलेलं आहे. आणि हे काम काही सोपं नाही आहे. सगळ्यांना आमंत्रण देऊन सगळ्यांना एकत्रित आणणं हे काही सोपं काम नाही आहे, पण तुम्ही ते सोपं करून दाखवलं आमच्यासाठी. आणि आज तुम्ही खूप आनंदात आहात आणि तुम्ही आम्हाला आनंद मिळवून दिलाय. आज आम्हाला सगळ्या शिक्षकांना एकत्र आणण्याचा आनंद तुम्ही मिळवून दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. कट्टा आणि त्यांची कोर कमिटी एक 15 दिवसापूर्वी अचानक घरी आले, 11-12 गेट टुगेदर. माझं एकच म्हणणं आहे, 1981 पासून सोशल वर्क करतो मी. सध्या माझ्या 3 संस्था चालू आहेत. गेल्या 1.5 वर्षापूर्वी 2,38,00,000 12 एकर जमीन तुळजापूर रोडला घेतली. तिथं 3 संस्था कार्यरत आहेत. एक आश्रमशाळेचं लायसन्स केव्हाच मिळालेलं आहे, ती 26 जूनपासून त्याचं कार्यरत होईल. दुसरी संस्था आहे, गेल्या 18 मार्च 2024ला माझ्या मिसेस, माझी आवडती मिसेस, अर्ध्या तासात प्राण गेला तिचा, हार्ट अटॅक. मला ती खूप आवडत होती. मित्रांनो, तुम्हाला एक सल्ला देतो मी, ज्यावेळेस तुम्ही योगायोगाने तुम्ही नवरा बायको पती पत्नी असे एकत्र राहतात त्यावेळेस तुमच्यात कुठले मतभेद असता कामा नाही. अत्यंत प्रेमानं राहायचं. आता मी रिटायर होऊन या जूनला 19 वर्ष पूर्ण झाले. माझ्याचा उत्साह कायम आहे. माझ्याजवळ 10 ते 12 कोटी रुपये इन्व्हेस्ट झालेले आहेत. दुसरी संस्था आहे, फक्त महिलांसाठी काम करणार मी. आता याच्यापुढे जितकं मला जीवदान मिळेल, जितकं मला लाईफ वाढेल, फक्त महिलांसाठी
ते महिलांसाठी काय करणार? ग्रामीण भागामध्ये आणि अर्बन भागामध्ये, शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये स्त्रियांमध्ये, महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. अशा प्रकारची मनोधारणा जर आपल्याकडे असेल तर आपल्याला काही कमी पडणार नाही. तुमच्या पिढ्यानपिढ्या अशा प्रकारचं त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. एवढं छोटंसं भाषण करून मी माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद सर. आपली सेवा वृत्ती आणि समाजसेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे, तीही आम्हाला सुद्धा लाभो. माझे प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, तुम्ही आमच्याकडून काय काय घेतलात आणि काय म्हणजे तुम्ही आमचे जे काय गुण तुम्ही म्हणजे आम्ही आल्यापासून पाहतो की इतकं आदर सत्कार, इतकं म्हणजे की शेवटी आम्हालाच म्हणावं लागलं की बाबा थांब आता, इतके पाय पडू नका, आमचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी, असं शेवटी सांगावं लागलं. प्रत्येक शिक्षक आम्ही म्हणजे सांगतोय, पण इतकं म्हणजे तुम्ही आम्हाला म्हणजे भारावून टाकलात की याच्या पलीकडे मी काहीच बोलू शकत नाही. धन्यवाद. श्री मार्कंडे महाराजांना नमस्कार वंदन करून मी 2 शब्द सांगणार आहे तुम्हाला. सगळ्यात अगोदर मला काही वेळेला असं विचार येतं, काही विद्यार्थ्यांना मी रागावलेलं आहे. वर्गामध्ये शिक्षा केलेली आहे, तर त्यांच्या मनात माझ्याविषयी काहीतरी असू शकतं, नाही असं नाही, राग असू शकतं. सगळ्यात अगोदर मी त्यांची क्षमा मागतो त्या विद्यार्थ्यांचे, की माझ्या मनामध्ये तसा काहीही भाव हेतू नव्हता. फक्त माझ्या मनामध्ये एकच होतं की माझे विद्यार्थी जे आहेत ते माझ्या समोर बसलेले, त्यांना देवाच्या नावाने स्मरून जे काही आपल्याला चांगलं देता येईल ते द्यायचा प्रयत्न मी केला. की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी के मुस्कुराहटों पे हो निसार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, किसी का गम उठा लो उधार, जीना इसी का नाम है. जीवन याच्याशिवाय दुसरं काय असू शकतं? सगळ्यांचे सहकार्य, प्रेम आणि बंधुभाव हे शेवटी जाणार आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. सर गुरुजन वर्ग, माझे सहकारी आणि प्रिय विद्यार्थी विद्यार्थिनींनो, खरोखरच न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम झालेला आहे. तुम्हाला 25 वर्ष झाले, आपली आठवण झाली आणि तुम्ही एक कोर कमिटी स्थापन करून सर्व शिक्षकांच्या घरी जाऊन आमंत्रण दिलं, असं फार क्वचितच घडतं. मार्कंडेय हे नावच आपल्या ऋषीमुनींचं दिलेलं आहे. त्यांच्या नावावर चाललेली ही आपली शाळा, त्यांच्या नावावर चाललेली हायस्कूल, आणि त्याच्यामध्ये प्रकाश सर सारखं मार्गदर्शन आपल्याला लाभलं. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही देखील कामं करत होतो. आपल्या शाळेमध्ये त्यावेळेला आपली शाळा थोडीशी लहान वाटायची. आजूबाजूच्या शाळा मोठे मैदान, मोठे तिथं नाट्याचे कार्यक्रम वगैरे व्हायचे, त्या मानानं आपल्या शाळेत कमी व्हायचे. परंतु आमच्या शाळेची एकच जिद्द होती की स्पर्धेमध्ये उतरायचा आणि विद्यार्थ्याचं नुकसान होऊ द्यायचं. आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही काहीतरी शिकवलेल्या मुलांनी चीज केलं, आणि त्यामुळं एवढा आनंद वाटतो की सर्वांना गर्वाने सांगावं असं वाटतं की मार्कंडे हायस्कूलमध्ये हे आमचे विद्यार्थी किती टॉपमोस्ट गेलेले आहेत. असंच तुम्ही तुमचं कल्याण हो, असंच तुम्ही पुढे जा, अशी समाजसेवा करा, आपल्या समाजातील लोकांना पुढे न्या आणि आपला उत्कर्ष मिळवा. एवढं बोलून मी माझी 2 शब्द संपवतो. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय शिक्षक वर्ग, त्याच्यानंतर इथं उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमासाठी जे माझे प्रिय विद्यार्थी आलेले आहेत, या सर्वांचं मी आधी अभिनंदन करते. पण त्यांनी हा एवढा मोठा कार्यक्रम म्हणजे जसं की एक लग्न केल्यासारखा हा कार्यक्रम साजरा केलेला आहे. त्यामुळं मला या गोष्टीचं कौतुक वाटतं की वेगवेगळ्या विभागातून, परगावावरून येऊन त्यांनी ही सगळं जे नियोजन केलेलं आहे, ही काही एका दिवसातली गोष्ट नाही आहे.
कारण जेव्हा एखादा कार्यक्रम आपण आयोजित करतो त्याच्यासाठी काय काय खटपट करावी लागते हे बऱ्याच वेळेला मी अनुभव घेतलेले आहे. मागच्या 2 महिन्याखाली मी भागवत कथा केली होती आमच्या इथं, तर मला माणसांचं किती बळ लागतं हे तेव्हा कळलं, तोपर्यंत अनुभव आला नव्हता. आज मला हे पाहिल्यानंतर कळलं की आपले विद्यार्थी खरंच कोणकोणत्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहेत ते कळून आले. आपले विद्यार्थी आज याच भूमिकेतून आपण शिकवून पाठवलेले आहेत. आपल्या मुलांवर खूप चांगले संस्कार आपल्या शिक्षकांनी केलेले आहेत आणि म्हणूनच आज त्यांच्या तोंडून ही वाक्य येतात की माझी शाळा म्हणजे संस्काराची शाळा आहे. भले शाळा लहान असू दे माझी, पण त्या ठिकाणी जे शिकवलं गेलेलं आहे ते संस्कार इतके कायम भक्कम रोवलेले आहेत की ते अजूनही त्याबद्दल जाणीव ठेवतात, लक्षात ठेवतात आणि ते लोकांना सांगतात. एवढंच मी आजच्या दिवसाबद्दल सांगते. माझे सर्व ज्येष्ठ शिक्षक आणि 2000 बॅचचे माझे सर्व हुशार, गुणी, नटखट, खोडकर असे आणि मुली जास्तीत जास्त लाडक्या या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, तर इथं तुम्ही आम्हाला बोलवलं आणि परत आम्ही त्या वर्षाला गेलो 2000ला की हा कसा होता, तो कसा होता. अनेक मुलं मुली माझ्या डोळ्यासमोर येत आहेत आणि ते कसे वागत होते काय. आता मला 30 वर्ष होतात सर्व्हिसला, पण तुमची बॅच किंवा आधीच्या नंतरच्या बॅच आत्ताच्या मुलांपेक्षा तुम्ही इतक्या जवळ होतात आम्हाला. तुम्हालासुद्धा आमच्याबद्दल प्रेम होतं आणि आम्हालासुद्धा तुमच्याबद्दल. रेखा कनकुंटला, संध्या पालमूर, कोतलापुरे, कट्टा, इराबत्ती अनेक आहेत. मी बाकीच्यांची नावं घेत नाही म्हणजे असं नाही आहे, पण ही मुलं काही खोडकर, हुशार होती, मस्तीखोर होती, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ते होते सगळेजण. तर खूप त्यांच्या आठवणी आहेत. ते आत्ता सगळं बघितल्यानंतर अनेक जण म्हणजे मी सुरुवातीला भेटल्यावर वाटायला लागलं नाही हा ओळखता का नाही मॅडम असं म्हणत होते. आम्हाला पण ते खूप आनंद मिळाला. हे संध्याकाळ आमच्यासाठी खूप अविस्मरणीय अशी झालेली आहे. उभा राहा मग सगळेजण आता सावधान स्थितीत. तर खूप छान वाटलं. असेच तुम्ही आनंदी राहा, आम्हाला भेटत राहा. तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आणि खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू मॅडम. Address you as ladies and gentlemen. I will not call you as students. Really, I am very proud of all of you students because when you introduced yourself, I was deeply satisfied that are these students whom we taught in their walks of life, they have reached to the top of the society that everybody will be praised by. Oh, what a grand success. We are also proud of that thing that we have saved the lives of these students. And we are the best sculptors. We also pat ourselves because we have produced you and we have sculpted you. This is the sculpture and everybody is worshipping you, I think, and may God bless you that go on progressing more and more and just you will twinkle like a star in the heaven of the society. Thank you. विद्यार्थ्यांनो, तुम्ही म्हणणार काय थापा मारतोय माणूस. हां, कसलं खोटं बोलतोय काय. जिंदे बघा किती हसतात. हां, कपिलचा किस्सा वेगळा आहे, नाही सांगत हा इथं. तर ते म्हणतील काय थापा मारतोय. प्रिय विद्यार्थी म्हणतात आम्हाला ते हिटलरसारखं करायचे आणि पण त्याच्यात एक गंमत अशी होती की तुम्ही ज्यावेळी म्हणजे आलात त्याच्याही आधीपासून एक स्पर्धात्मक युग सुरू झालं होतं आणि सोलापूरमध्ये टॉपमोस्ट कॉलेजेस जे होते ते संगमेश्वर एक होतं, दयानंद एक होतं आणि त्याच्यामध्ये 2-2 डिव्हिजनच असायच्या आणि सोलापुरात लाखो विद्यार्थी बसायचे SSL बोर्डला. आणि मला असं वाटायचं की या सगळ्या आपल्या मुलांना उत्तम कॉलेजमध्ये की ज्याचं रेप्युटेशन आहे आणि अशा कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथला माहोल जो असतो तो पण चांगला असतो. या बालाजी सरोवरमध्ये मला वाटतं अनेक शाळा आहेत, अनेक जण सेंड ऑफ करतात, पण बालाजी सरोवरमध्ये सेंड ऑफ केलेलं मला वाटतं कदाचित पहिलं उदाहरण आहे. पुढचा जो तुमचा गेट टुगेदर आहे
ते नवीन वगैरे सगळे आले होते, त्यांना म्हटलं बाबा पुढचं आणखीन भव्य करा, महाबळेश्वरला करा, आणखीन कुठे करा, आणि तुम्ही करणार यात काही वादच नाही आहे. तर हे असंच तुमचे ग्रुप राहू देत, एकमेकांशी डिस्कशन्स राहू द्यात, आणि भरपूर आणखीन तुम्ही पुढे जा, आणखीन दिव्य भव्य असं काम करा. आणि हे असंच हा जो झेंडा आहे तो पुढे 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 न्या. आणि आम्हाला जो सगळ्यांनाच तुम्ही बोलावला, आणि काय किती एक घरच्यांना जसं करता तसं तुम्ही आमच्याशी वागता, हे फार मोठं आहे. आणि या पूर्ण आपला हा जो विद्यार्थी गट आहे ह्याच्यासारखे मला तर वाटत नाहीत कुठे होतील. आणि हा असा भव्य सोहळा देखील यापुढे होईल की नाही, किंवा किती जण माझे सहकारी ज्यांनी, जसं तुम्ही विद्यार्थी आहात त्यांचे, तसं मी पण त्यांचा विद्यार्थीच होतो, सगळ्यांपेक्षा सर्वात लहान शाळेमध्ये. आणि पुराणिक सरांनी मला 10वीला गणित शिकवलेलं आहे, कारण माझंही गणित तुमच्यासारखंच होतं. मॅडम, नंतर इथं बसलेले सगळे मॅडम, मी जेव्हा DEDला ॲडमिशन घेतलं होतं तर त्यांनी मला निश्चित खूप इतकं प्रोत्साहन देत होते की शिक, तू शिकण्यासारखं दुसरं नाही आहे. तर ते लक्षात ठेवून आत्ता परवा मी कोरोनामध्ये MA माझं पूर्ण केलं, की माझंच पोस्ट ग्रॅज्युएशन राहिलं आहे, हे थोडंसं मला कुठंतरी खटकत होतं. कारण ते सुद्धा मी पुराणिक सरांना बघितलं होतं की त्यांनी त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन तेव्हा पूर्ण केलं होतं साईड बाय साईड सर्व्हिस करताना. तर ते मी माझं कोरोनामध्ये 2020 ते 22 या दरम्यान पूर्ण केलं. तर शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की जसे तुम्ही आता संस्काराच्या गोष्टी भरपूर निघाल्या या ठिकाणी, की नम्रता, तर मलाही अजून एक सांगायचं जातं, मोठे मोठे पदं कसे सांभाळायचे हे शिकत गेलो. तर शेवटी तुम्हाला एवढंच सांगायची इच्छा आहे मला की तुम्ही तुमच्या मुलांवर चांगले संस्कार करा, त्यांच्याकडं थोडंसं जातीने लक्ष द्या. एका विद्यार्थ्याने सांगितलं की 2 दिवस मी आठवड्यातले फक्त माझ्या मुलांसाठीच देतो, अतिशय चांगली गोष्ट आहे ती. तर आईवडिलांनाही सांभाळा चांगलं, आणि त्यासारखं दुसरं सुख नाही, एवढंच मी शेवटी सांगेन. धन्यवाद. मित्र, भारताकडून पॅरासायकलिंगमध्ये एशियामध्ये नंबर 2 वेळा आलेला आहे, अशा विद्यार्थ्यांचा सत्कार इथे करणार आहोत. हे भारतासाठी रिप्रेझेंट करत होते, ते म्हणजे भारताकडून ते पॅरासायकलिंग करत होते. हा नॅशनल चॅम्पियनशिपसुद्धा, नॅशनल चॅम्पियनशिपने जोरात स्वागत करीत त्याचा सत्कार होईल स्टेजवरती. सगळ्यांनी जोरदार टाळ्याने त्याचं स्वागत करायचं. आणि हे भारताचं नाव त्यांनी बाहेर सिंगापूर, मलेशिया अशा बऱ्याच ठिकाणी त्याचं नाव गाजवलेलं आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या. हे आपल्याला प्राऊड मुवमेंट आहे, कारण आपल्या वर्गातला एक विद्यार्थी हा भारताचा रिप्रेझेंटेटिव्ह असू शकतो, हे फार अभिमानाची गोष्ट आहे. सगळ्या शिक्षकांचे धन्यवाद. This
रुचि चंपक मेरे हाथ